लेटेस्ट पुस्तक जे आहे महाराजांवरचं, जो तिसरा खंड आहे, आपण मगाशी ऑफ कॅमेरा बोलताना म्हणालात की एखाद्या वेळेस 4 पण होतील, 5 पण होतील, अजून ठरलेलं नाहीये ते. पण हा जो तिसरा आपण इथे ठेवलेला आहे, तो आग्र्याहून सुटका प्रकर्षाने त्याच्यामध्ये आहे आणि खूप वादळी त्याच्यामध्ये तुम्ही काय काय पॉइंट्स मांडलेले आहेत. तुमचं म्हणणं आहे की महाराजांनी सुटकेसाठी पेटारे वापरलेच नाहीत. 3 तसं- पुस्तकं आहेत माझी. Exactly. हे अस्मान बरारी ही महासम्राट नावाची Series आहे. कादंबरी मालिका आहे. हं. त्यातलं पहिलं झंझावात, हं. दुसरी रणखैंदळ हं. आणि तिसरी अस्मान बरारी. बरोबर बरोबर बरोबर. फार रहस्यमय अशी कथा आहे ही अस्मान भरारी. हं. म्हणजे आणि त्याच्यामध्ये 2 अत्यंत हुशार माणसं, हं. म्हणजे छत्रपती शिवराय आणि दुश्मन आपला असला तरी औरंगजेब सुद्धा कनिंग, ज्याला हं. इंग्लिशमध्ये कनिंग म्हणतात, मराठीमध्ये धूर्त, धूर्त. कोल्ह्यासारखा म्हणतो, Right. तो तसा होता. हं. आणि याच्यामध्ये एक गृहीत असं आहे की हं. छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ नाईलाजानं आग्र्याला जावं लागलं. हं. याचं कारण की आपल्याला त्याची कल्पना नाही हं. की ज्या वेळेला मिर्झा राजा जयसिंग आणि दिल्लेर खान आले हं. आणि पुरंदरचा वेढा पडला, त्या हं. पुरंदरपेक्षा हे आपला राजगड, तोरणा ते लोणवली, म्हणजे तेव्हाची, म्हणजे लोणावळ्यापर्यंत हं. 12 मावळ्यातलं निम्म मावळ हं. जाळून काढलं होतं हं. मोगलांनी. बरोबर. कुठल्या गावात गुरं राहिली नव्हती, हं. शेतात धान्य राहिलं नव्हतं, काही नव्हतं. हं. आणि महाराजांच्या असं लक्षात आलं की आपल्यामुळे हे प्रजेचं नुकसान होतंय आणि आपण राज्य चालवतो तो प्रजेसाठी काय करायचं, खरंय. म्हणून केवळ नाईलाजानं महाराज तिकडे गेले. बरं. अन्यथा महाराजांची इच्छा नव्हती. हं. आणि औरंगजेबाने त्यांना 1 लाख रुपये पाठवले त्यांच्या खर्चाला. हो. त्यांच्याबरोबर 1-2 सरदार, स्वागत, खरंय. मोठं पत्र पाठवलं की हं. प्रत्येक नाक्यावर, हं. प्रत्येक गावामध्ये जसं आमच्या शहजाद्याचं स्वागत होतं हो. तसं शिवाजीचं स्वागत, राजांचं स्वागत व्हायला पाहिजे. हं. पण एकदा बुऱ्हाणपूर ओलांडून महाराज पुढे गेले, हं. त्यानंतर औरंगजेब टोटली बदलला. हो. आणि याच्यामध्ये अनेक नवे नवे पॉइंट आहेत. हं. महत्वाचा पॉइंट म्हणजे महाराजांना पंचहजारी मनसबदारामध्ये उभं केलं, हो. त्यांचा अपमान झाला. हो. ही महत्वाची गोष्ट आहे का? ती फार महत्वाची आपल्याला वाटते. हं. माझ्या दृष्टीने ती अजिबात महत्वाची नाही. नाही. बर. पंचहजारी मनसबदारामध्ये उभं केलं हा रागाचा पॉइंट नव्हता. बर. तर त्याच्या आधी कुर्निश नावाचा जो प्रकार होता. हं. कुर्निश म्हणजे काय की कुठलाही राजपुत सरदार किती वेळा भेटायला आला हं. तरी त्यांनी खाली जमिनीवर वाकायचं. हं. जवळजवळ 180 अंशाच्या कोणामध्ये, म्हणजे जसं आपण जेजुरीला दंडक स्नान घालतो तसं फ्लॅटमध्ये खाली पडायचं. बर. जमिनीचं चुंबन घ्यायचं, बर. बादशाला मुजरा करायचा, उठायचा हं. आणि मग पुढे कामाला सुरुवात. बर. मग त्या काळामध्ये राजपूत बडे बडे राणे इन्क्लुडिंग मिर्झा राजा जयसिंग सुद्धा 10 वेळा भेटायला दिवसभरात आला तर 10 वेळा तो कुर्निसात हे करायचा. प्रत्येक वेळेला करायचं. आणि महाराज ज्या वेळेला आत औरंगजेबाला भेटायला निघाले त्यावेळेला रामसिंगनं सांगितलं की राजे, इथले नियम खूप कडक आहेत, तर तुम्ही बघा, लगेच तुम्ही कुर्निश घातला पाहिजे. आणि महाराज तिथे जाऊन त्याच्या समोर उभे राहिले. रामसिंग मागणं ओरडत होता, कुर्निश कुर्निश. रामसिंगला त्यांनी हळूच सांगितलं की कुर्निश ऐवजी मौत परवडली. मौत स्वीकारीन, कुर्निश स्वीकारणार नाही. आणि औरंगजेब त्या उच्चासनावरनं पाहत होता. गंमत अशी आहे की लगेच शिवाजी महाराजांशी संघर्ष करायचं औरंगजेबाच्या बिलकुल मनात नव्हतं. औरंगजेबांच्या मनात त्यावेळेला नव्हतं संघर्ष करायचं. त्यांनी शिवाजी राजांचं स्वागत करण्यासाठी बाहेर एक मोठा हत्ती भेट म्हणून द्यायचा त्यांना ठेवलेला होता. पाचूची एक मोठी माळ स्वतः औरंगजेब त्यांच्या गळ्यात घालणार होता आणि फार मोठ्या थाटानं सत्कार करणार होता. पण त्या लबाड बादशानं पाहिलं बारीक डोळ्यानं की हे कुर्निश घालत नाहीत, आपल्या पुढे झुकत नाहीत, वाकत नाहीत. हे त्यानं लगेच ज्या वेळेला बघितलं आणि नंतर पुन्हा कुर्निश
अधिक पंचहजारी मनसबदारामध्ये गेल्यावर त्यांचं ओरडणं वगैरे बघितल्यावर त्याने अशा खुणा केल्या की चला ते बंद बंद सगळं बंद, म्हणजे रद्द 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 असं. आणि तिथून त्या दोघातलं फ्रिक्शन चालू झालं, तिथून सुरू झालं. त्याचे अनेक पुरावे आहेत की कुर्निशच्या आधी शिवरायांचं स्वागत करायची खूप जोरदार तयारी केली होती. पण औरंगजेबाच्या डोक्यात पक्क होतं की एकदा बुऱ्हाणपूर पासून परत बाहेर इकडे आलेले शिवाजीराजे माझ्या मुठीतून हा पंची सुटू शकत नाही, मी त्याला जिवंत जाऊ देणार नाही, हे त्यांनी ठरवलेलंच होतं. बरोबर. आणि इतिहासातले जर पुरावे पाहिले तर 12 मे 1666 ते 17-18 ऑगस्ट पर्यंत त्या 3 महिन्यामध्ये औरंगजेबाने शिवाजी महाराजांना ठार मारायचे 5 वेळा हुकूम दिले होते. त्याचे पुरावे आहेत. पण या ना त्या कारणानं महाराजांची मौत टळली. आणि महाराजांना मौत कधी तिथे येऊ शकत होती, कारण बादशाह इतका पॉवरफुल होता की आपलं मराठ्यांचं राज्य कधीही, मी नेहमी सांगतो ना तसं, संभाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्या काळामध्ये 1,05,000 वर कधी गेलं नाही. पण औरंगजेबाची फौज वेगवेगळ्या ठाण्यावरची, काबूल कंधार पासून बंगालपर्यंत 10.5 लाखाहून अधिक होती. आणि तो एवढा प्रबळ बादशाह होता की ते खरंच होतं की शिवाजी महाराज सटकूच शकत नव्हते. बरोबर. पण तरी त्यातून त्याने आसमान भरारी घेतली आणि त्याच्या थोबाडात मारली. हाच खरा संघर्षाचा पॉइंट आहे.